आपण पाहू शकता हे राणी माशी पकडण्यासाठी सदरच्या मोहामध्ये हात घालून सदरच्या माशा या पेटीमध्ये सोडण्यात येत आहेत। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी राणी माशी आहे, ही राणी माशी आकारानं थोडी मोठी असते आणि जाड असते, पण ती सर्वात महत्त्वाची आहे। आणि ती असल्याखेरीज सदरची पेटी जी आहे ही यशस्वी होणार नाही। त्यामुळं सदरच्या राणी माशी सदरच्या पेटीमध्ये बंदिस्त करणं आवश्यक आहे। त्यासाठीच हे आटोकाट प्रयत्न चालू आहेत। आणि आता आपल्याला राणी माशी जी आहे ही राणी माशी सापडलेली आहे आणि ती आता पोळ्यामध्ये निश्चितपणाने गेलेली आहे। आणि आता आपलं पेटीचं काम भरण्याचं काम हे यशस्वी झाले म्हणायला काही हरकत नाही, कारण आपण आता ते क्वीन गेट जे आहे हे क्वीन गेट लावणार आहे। आणि बाकीच्या ज्या माशा आहेत ह्या निश्चितपणानं त्यामध्ये आपोआपच एकदा राणी माशी बंदिस्त झाली पेटीमध्ये की मग बाकीच्या माशा ह्या आपोआपच त्यामध्ये जाऊन बसतात। त्यामुळं आता आपली ही पेटी भरण्याचं काम हे 100% यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही। आता पुढील 7-8 दिवस ही पेटी या ठिकाणीच मी सदरचं मोह सेटल होण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतरच मी ह्या पेटीचं स्थलांतर करणार आहे। तर अशा प्रकारे आजचं ही मधमाशी पेटी भरण्याची प्रक्रिया निश्चितपणानं यशस्वी झाली असं म्हणायला काय हरकत नाही। आणि हे बाकीच्या ज्या माशा आहेत ह्या आपोआपच या पेटीमध्ये जा-ये करणार आहेत। त्यामुळं सर्वात महत्त्वाचं जे काम होतं राणी माशी पकडण्याचं, ते काम आता आपल्याला यशस्वी झालेलं आहे आणि राणी माशी सध्या त्या पेटीमध्ये बंदिस्त झालेली आहे। आणि निश्चितपणानं यावर्षीचं मधमाशी पालनाची पेटी भरण्याचं पहिल्या मुहूर्ताचं काम हे यशस्वी झालेलं आहे आणि निश्चितपणाने ते होईल अशी आशा बाळगूया। आणि त्याबद्दल मधमाशी पालक पांडुरंग चव्हाण यांचं धन्यवाद। आपण पाहू शकता ही पांडुरंग चव्हाण शिवाचीवाडी ओलवण येथील ह्या मधमाशी पालकांनी अस्वल त्यांच्या अभयारण्यामध्ये सदरची मधमाशीचे पिंजरे लावलेले आहेत। अभयारण्य क्षेत्रामध्ये अस्वलांचा त्रास असतो आणि वन्य प्राण्यांच्यापासून सदरच्या पेट्यांचं रक्षण व्हावं यासाठी त्यांनी हे केलेले त्यांच्या लोखंडी पिंजरे आहेत। त्यामुळं अस्वलांना त्यांच्यापासून त्याचं रक्षण होऊ शकतं आणि मधमाशी पालनामध्ये आपल्याला जास्तीचा फायदा करता येऊ शकेल। असं हे खास अस्वल प्रतिबंधक असे सापळे केलेले आहेत आणि ते खाली जमिनीमध्ये 1 ते 1.5 फूट गाडलेले आहेत। त्यामुळं अस्वल जरी त्याच्याशी झटापट झाली किंवा त्यांच्या पिंजऱ्याला जरी हे केले तरी त्याच्यापासून काही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे। आपणही अशा प्रकारचे जर अस्वल क्षेत्रामध्ये मधमाशी पालन करीत असाल तर अशा प्रकारचे सापळे तयार करून तुम्ही जास्तीचं मध उत्पादन घेऊ शकता। धन्यवाद।